नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका व यामध्ये आपण घेतलेला आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवर आधारित काही प्रश्न व त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. पाचवी पाचवी खेलो इंडिया यूथ स्पर्धा 2023 कोणत्या राज्यामध्ये पार पडलेली आहे? तर पाचवी खेलो इंडिया यूथ स्पर्धा 2023 कोणत्या राज्यामध्ये पार पडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला पाचवी खेलो इंडिया यूथ स्पर्धा 2023 आपल्याला मध्य प्रदेश या राज्यामध्ये पार पडलेली आपल्याला दिसून येते. पहिली पहिली यूथ खेलो इंडिया कुठं पार पडली होती? तर 2018मध्ये दिल्ली या ठिकाणी पहिली खेलो इंडिया यूथ स्पर्धा ही 2018मध्ये दिल्ली या ठिकाणी झालेली होती. त्यानंतर आहे दुसरी विचार केला तर दुसरी खेलो इंडिया यूथ स्पर्धा तर 2019मध्ये पुणे या ठिकाणी पार पडलेली होती. आणि तिसरी कुठं झाली होती? तर तिसरी खेलो इंडिया यूथ स्पर्धा ही गुवाहाटी ही आसाम या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येतो. आणि चौथी जी खेलो इंडिया यूथ स्पर्धा जी होती ती 2022मध्ये हरियाणा या राज्यामध्ये आपल्याला ती स्पर्धा झालेली दिसून येतो. आणि आता पाचवी जी होती खेलो इंडिया स्पर्धा 2023 ही भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी ही पार पडलेली होती. आणि पद तालिकाचा जर विचार केला तर महाराष्ट्र 1 नंबरवर होता, 2 नंबरला हरियाणा आणि 3 नंबरमध्ये मध्य प्रदेश आपल्याला असलेला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे गंगा. गंगा ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली विमान कंपनी एअरलाइन्स कोणती आहे? तर गंगा ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली विमान कंपनी कोणती आहे? तर इंडियागो ही कंपनी जी आहे ती ना गंगा ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली भारतीय कंपनी आपल्याला ठरलेली आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे गणगा म्हणजे काय? तर GPS ॲडेड जिओ अग्निमेट नेव्हिगेशन म्हणजेच स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली या आपल्याला यामध्ये वापरलेली दिसून येते. आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण 2 म्हणजेच इस्रो आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि सार्क देशात ही उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार 2022 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार 2022 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलं होतं? तर प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमीचा 2022चा सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार हे प्रवीण बांदेकर यांना देण्यात आलेला होता. 2000 अकादमी 2022 पुरस्कारासंदर्भामध्ये थोडी माहिती बघू. तर आपण बघितलं तर साहित्य अकादमीचा स्थापना वर्षे जर बघितलं तर 1954मध्ये या ठिकाणी याची स्थापना झाली होती. आणि सुरुवात ही 1955 म्हणजेच दुसऱ्या वर्षापासून हे कंटिन्यू साहित्य अकादमी ही पुरस्कार देत असताना आपल्याला दिसून येते. ही भारत सरकारची आपल्याला ही योजना किंवा हे भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. आणि ह्या 22 भाषामध्ये हे पुरस्कार देण्यात येतो. त्यामध्ये इंग्रजी आणि राजस्थानी या भाषेचा पण समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. मराठी साहित्य अकादमी ही 2022मध्ये तर प्रवीण बांदेकर यांना हे पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला दिसून येतो. सर्वोत्कृष्ट मराठी बालसाहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर संगीता बर्वे यांना पियूची वही कादंबरी या पुस्तकासाठी संगीता बर्वे यांना सर्वोत्कृष्ट मराठी बालसाहित्याचा पुरस्कार देण्यात आला होता. सर्वोत्कृष्ट मराठी युवा साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर
पवन नलट यांना आपल्याला सर्वोत्कृष्ट मराठी युवा साहित्य पुरस्कार दिला होता. मी संदर्भ पोखरतो कविता संग्रहासाठी त्यांना हे युवा साहित्य पुरस्कार देण्यात आलेला होता. तर मराठीमधलं आपल्याला हे सर्व साहित्य अकादमी संदर्भामध्ये पुरस्कार असलेले दिसून येतात. त्यानंतर आहे ई डार हे वेब पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे. तर आपल्याला ई डार्ड हे आपल्याला वेब पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे. तर रस्ते व महामार्ग मंत्रालयाशी आपल्याला हे संबंधित असलेलं दिसून येतं. रस्ते व महामार्ग या संदर्भात हे दिसून येतं. ई डार्ट हे वेब पोर्टल आहे आणि याचा लॉंग फॉर्म जर बघितला तर ई डार्टचा डिटेल्ड ॲक्सिडेंट रिपोर्ट, म्हणजे की ॲक्सिडेंट रिपोर्ट देण्यासाठी आपल्याला रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालयाने हे वेब पोर्टल सुरू करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे अलीकडेच भूकंपाने प्रभावित झालेल्या तुर्की व सिरियाच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते. तर अलीकडेच भूकंपाने प्रभावित झालेल्या तुर्की व सिरियाच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन चालू केले होते. तर ऑपरेशन दोस्त ह्या नावाने आपल्याला तुर्की आणि सिरिया या दोन देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त हे भारताने एक ऑपरेशन राबवले होतं. ऑपरेशन दोस्तमध्ये सिरिया येथील भूकंप झाला होता, त्यासाठी मदत म्हणून आपण ऑपरेशन दोस्त हे चालू केले होतं. तर ऑपरेशन देवशक्ती हे कशासाठी चालू केलं होतं. तर अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन देशी शक्ती हे ऑपरेशन या ठिकाणी चालवले होते. त्यानंतर आहे ऑपरेशन गंगा हे कशासाठी चालू केलं होतं. तर रशिया आणि युक्रेन युद्ध झालं होतं, त्या ठिकाणी आपल्याला तेव्हा ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन राबवल्या गेलं होतं. तर ऑपरेशन वंदे मातरम कधी राबवलं गेलं होतं. तर कोविड-19च्या काळामध्ये परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी आपल्याला ऑपरेशन वंदे मातरम हे आपल्याला ऑपरेशन राबवण्यात आलेलं दिसून येतो. ऑपरेशन कावेरी हे कशासाठी राबवलं होतं. तर सुदान ग्रह युद्धामुळे तेथून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सुदानमधून आपल्याला भारतीय लोकांना मायदेशी परत आणण्यासाठी आपल्याला ऑपरेशन कावेरी हे ऑपरेशन भारत सरकारने राबवले होते. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी हे ऑपरेशन राबवण्यात आलेले होते. तर गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे. तर राजा हाल यांनी आपल्याला गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह लिहिलेला असलेला दिसून येतो. बिलहन हे कोण लिहिलेलं आहे. तर विक्रमादेव चारित्र यांनी बिलहन हे आपल्याला पुस्तक लिहिलेलं दिसून येतं किंवा ग्रंथ लिहिलेला दिसून येतो. तर मुकुंदराज यांनी कोणतं लिहिलं. तर मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला दिसून येतो. राजा अमोघे वर्ष यांनी रत्नमालिका हे आपल्याला पुस्तक लिहिलेलं दिसून येतो. राजा हाल यांनी कोणतं लिहिलेलं आहे. तर गाथा सप्तशती हे लिहिलेलं आहे. तर माहीम भटांनी काय लिहिलेलं आहे. तर माहीम भटांनी लीळा चरित्र आपल्याला लिहिलेली या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे वाकाटक वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते. तर वाकाटक या राजवंशाचे संस्थापक कोण होते. तर आपल्याला विंध्य शक्ती आपल्याला वाकाटक या संस्थेचे संस्थापक असलेले दिसून येतात. वाकाटक राजवंशाचे संस्थेचे विंध्य शक्ती हे आपल्याला दिसून येतात. वाकाटक याचे कोण आहेत. तर विंध्य शक्ती आहेत. आणि सातवाहनचे आपल्याला कोण असते. तर शिमुख हे जे काय आहेत हे सातवाहन वंशाचे आपल्याला संस्थापक असलेले दिसून येतात. आणि राष्ट्रकूटाचे कोण आहेत. दंतीदुर्ग आपल्याला राष्ट्रकूटाचे संस्थापक असलेले दिसून येतात. आणि गोंड घराण्याचे कोण आहेत. कोलभिल्ल आपल्याला गोंड घराण्याचे संस्थापक असलेले या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे 31 मार्च 1857 मध्ये आपल्याला राजा मुंबई या ठिकाणी 1857 रोजी मुंबई येथे कोणत्या समाजाची स्थापना झाली होती. तर 31 मार्च 1857 रोजी मुंबई येथे कोणत्या समाजाची स्थापना झालेली होती. तर
प्रार्थना समाजाची आपल्याला यावर्षी स्थापना झालेली दिसून येते. 1857मध्ये मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना झालेली होती. प्रार्थना समाजाचा जर विचार केला तर 31 मार्च 1857 येथे मुंबई येथे आत्माराम पांडुरंग तडकरकर म्हणजेच दादोबा पांडुरंग तडकरकर या दोन व्यक्तींनी आपल्याला या ठिकाणी ही प्रार्थना समाजाची स्थापना केलेली दिसून येत होतो. ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर 20 ऑगस्ट 1828 20 ऑगस्ट 1828 कोलकाता येथे राजाराम मोहन राय यांनी आपल्याला ब्रह्मो समाजाची स्थापना केलेली दिसून येते. आणि तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर 14 सप्टेंबर 1873 मध्ये 14 सप्टेंबर 1873 पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर आहे आर्य समाज. 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई येथे दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची आपल्याला स्थापना केलेली दिसून येते. म्हणजेच प्रार्थना समाज, ब्रह्मो समाज, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज. तर प्रार्थना समाज कोणी केलेले आहेत? आत्माराम पांडुरंग तडकरकर, दादोबा पांडुरंग तडकरकर. तर ब्रह्मो समाज राजाराम मोहन राय, सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले आणि आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी यांची स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली आहे? तर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली आहे? तर सरदार सुवर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली दिसून येतात. तर मूलभूत कर्तव्याच्या संदर्भामध्ये विचार करायचा झाला तर मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती, पण सुवर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार ती समाविष्ट आपल्या राज्यघटनेमध्ये ती समाविष्ट करण्यात आलेली होती. आणि 42वी जी काही घटना दुरुस्ती झाली 1973 मे भाग 4A मध्ये मूळ घटनेमध्ये हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे की मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने सामील करण्यात आलेले आहेत? 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये. तेव्हा हे भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. 50A हे एकच कलम त्यामध्ये आहे. त्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य आपल्याला देण्यात आलेले आहेत. आणि 11वे मूलभूत कर्तव्य हे 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002च्या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे 11वे जे काही मूलभूत कर्तव्य आहे ते समाविष्ट केलेले आहे. पण 42व्या घटना दुरुस्तीने आपल्याला 10 मूलभूत कर्तव्य आपल्याला भारतीय घटना समितीमध्ये घटनामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर 78 आपल्याला एवढी विधान परिषदेची सदस्य संख्या सांगता येईल. 78 एवढी विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची निवृत्तीचे वय किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती आहे? तर 65 वर्ष आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे आपल्याला निवृत्तीचे वय या ठिकाणी असलेले सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा नदी खोऱ्यामध्ये येत नाहीये? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा नदी खोऱ्यामध्ये येत नाहीये? तर रत्नागिरी हा काही जिल्हा आहे हे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला येत नसलेला दिसून येतो. यानंतर आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले गेले नाहीये? तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित करण्यात आलेलं नाहीये? तर वारली यांना आपल्याला अधिसूचित जमातीमध्ये यांचा समावेश भारत सरकारने केलेला आपल्याला दिसून येत नाहीये. त्यानंतर आहे विनेगर हे डॅशचे एक जलीय द्रावण आहे. तर विनेगर हे डॅशचे एक जलीय द्रावण आहे. तर अंशंटिका आम्लाचे आपल्याला विनेगर हे एक जलीय द्रवण असलेलं दिसून येते. अंशंटिक आम्लामध्ये आपल्याला हे एक जलीय द्रावण असलेलं या ठिकाणी सांगता येईल.
त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या अन्नामध्ये उपस्थित असलेले बृहत व पोषणाचे उदाहरण नाही आहे. तर खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेले बृहत पोषणाचे उदाहरण नाही, तर जीवनसत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कार्बोदके अन्नामध्ये कार्बोदके किती असतात, तर 1.5 ते 3 ग्राम प्रति किलोग्राम आपल्याला वजनाचा असलेलं दिसून येते. आणि प्रथिनाचा विचार केला तर 1 ते 2 ग्रॅम प्रति किलोग्राम वजनामध्ये आपल्याला प्रथिने असलेले दिसून येतात. आणि मेदमध्ये 0.5 ते 1 ग्रॅम प्रति किलोग्राम मध्ये आपल्याला वजनामध्ये असलेले दिसून येते. आणि जीवनसत्व हे मिलीग्राम मध्ये असणे आवश्यक असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नवनियुक्त सदस्यांची संख्या किती असते, तर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपालाची नवनियुक्त सदस्य संख्या किती असते, तर 12 आपल्याला या ठिकाणी विधान परिषदेमध्ये 12 सदस्यांची नाम नियुक्त करण्याची, राज्यपाल यांना सदस्य देण्याची परवानगी असते. तर प्रशिक्षण केंद्र में संभाजी महाराज विधान परिषदेमध्ये राज्यपाल नवनियुक्त 12 सदस्यांचे आपल्याला, म्हणजेच राज्यपाल हे 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे राज्यपाल यांना देण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर आहे शिवडी न्यायसेवा सागरी पूल हा कोणत्या 2 शहरांना जोडतो, तर शिवडी नावाशेवा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो, तर मुंबई आणि नवी मुंबई या 2 शहरांना जोडण्याचं काम आपल्याला शिवडी नावाशेवा सागरी पूल हे करत असलेलं आपल्याला टिकून सांगता येतो. मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडण्याचं काम हे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पशु व मत्स्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर महाराष्ट्रातील पशु व मत्स्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पशु व मत्स्य विद्यापीठ असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाचे मुख्यालय आपल्याला नागपूर येथे असलेले दिसून येते. आणि हे विद्यापीठ पशु व मत्स्य विज्ञानाशी संबंधित शिक्षण व संशोधनासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारं विद्यापीठ म्हणून आपल्याला याकडे आपण त्याचं पाहू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते, तर भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते, तर खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भिल्ल ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणामध्ये भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे खानदेश प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला राहताना किंवा आढळून येताना दिसून येते. त्यानंतर आहे राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो, तर राज्यामध्ये आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो, तर राज्यपाल जे हे काय आहेत, राज्यपाल हे राष्ट्रपतींना राज्यामध्ये आणीबाणी करण्याची घोषणा हे देत असतात. राज्यामध्ये आणीबाणी म्हणजेच राज्याला राष्ट्रपती राजवट लागू असेल तेव्हा असेही म्हटले जाते. घोषित करण्याची शिफारस ही राष्ट्रपतींना राज्यपाल करू शकतात. म्हणजेच राज्यपालाच्या अनुषंगाने जी काही माहिती पुरवली जातं त्यावर त्या ठिकाणी ती राष्ट्रपती राजवट लागू केल्या जाते. 2027 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरामध्ये भरविण्यात येईल, तर 2027 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरामध्ये भरवला जाईल, तर नाशिक या ठिकाणी आपल्याला 2027चा कुंभमेळा भरताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कुंभमेळा दर 12 वर्षांनी खालील 4 शहरामध्ये चक्राकार पद्धतीने होताना दिसून येते. म्हणजे की दर 12 वर्षांनी आपल्याला एका शहरामध्ये हे कुंभमेळा भरताना दिसून येतो. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर हे आपल्याला कुंभमेळा भरणार आहे. म्हणजे 2027चा कुंभमेळा हे महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी भरणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीय शपथ कोण देतात, तर
सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात ते आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देण्याचं काम हे सरन्यायाधीश यांना देण्यात आलेलं आहे. भारतीय संविधानातील कलम 60 नुसार राष्ट्रपतींना शपथ देण्याचा अधिकार हे सरन्यायाधीशांना आहे. तर जर सरन्यायाधीश उपस्थित नसतील तर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठता न्यायाधीश शपथ देऊ शकतात. म्हणजे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही सरन्यायाधीश आहेत ते आपल्या राष्ट्रपतींना शपथ देण्याचं काम करत असतात. यानंतर आहे आयर्न मॅन. आयर्न मॅन या स्पर्धेतील खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाहीये. तर आयर्न मॅन या स्पर्धेत आयर्न मॅन या स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार आपल्याला दिसून येत नाहीये. तर गोळाफेक. गोळाफेक हे जे काही खेळ आहे हे आयर्न मॅन या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळला जात नसल्याचं दिसून येतो. यानंतर आहे 30 जानेवारी. 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो. 30 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो. तर हुतात्मा दिन म्हणून आपल्याला 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो येतो. 30 जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन किंवा शहीद दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो. तर हुतात्मा दिन म्हणून होय 30 जानेवारी होय. लेट मी शे इट नाऊ. लेट मी शे इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. राकेश मारिया. राकेश मारिया आपल्याला लेट मी शे इट वे नाऊ या पुस्तकाचे लेखक राकेश मारिया हे आपल्याला असलेले दिसून येतात. त्यांनी हे पुस्तक त्यांच्या पोलीस दलातील कारकिर्दीवर आणि विशेषतः मुंबईमधील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान अनुभवावर आधारित आपल्याला हे पुस्तक असलेलं या ठिकाणी सांगता येईल.